shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज मोरे फॅमिली गेलीये टीव्ही खरेदीला. बघूया त्यांना तिथे हास्याचा स्मार्ट HD टीव्ही मिळतोय का ते. चला तर बघूया तिथली गंमत. अहो सेल्स व्यवस्थित आहे सगळे. अहो दिवाळी आहे ना, सेल होणारच आहे. नाही नाही, वॉरंटी कोण देतं? कंपनी देते की नाही वॉरंटी? हा नाही, मग कंपनीच बघायचं ना. आम्ही कसं बघ. हो हो, एक नाही 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 नाही, मी बोलतो. हो हो, मी नंतर बोलतो तुमच्याशी. एक समंजस फॅमिली आलेली आहे इथे. मी करतो नंतर तुम्हाला. हा, बाय बाय. हो. अरे नमस्कार नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. या 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 या. काय हवंय? 2 बनारसी मीठा पान, एक 120-300 कत्री सुपारी आणि चुना कमी. टीव्हीचं दुकान आहे. मग काय हवंय म्हणून काय विचारतावाय? टीव्हीच आहे म्हटलं टीव्हीच घेणार ना. सॉरी सॉरी सॉरी. बरं, कसं दिलं दुकान? अख्खं दुकान विकत घेणार आहात तुम्ही? हो, भाव काढायला काय हरकत आहे. मस्त आहे. काय काय एकच कलर टीव्ही आहे, बाकी सगळे काले काले दिसताय. हे काय? अहो नाही नाही. बघा काय. सॉरी सॉरी, गॉगल लावले मग सगळं काला काला दिसतंय का नाही? हरकत नाही हरकत. हो, गॉगल काला तरी काला काला दिसताय. अहो ते बंद आहे टीव्ही. होय का? एकच चालू आहे. कलर टीव्हीच आहेत, फक्त बंद आहेत ते. बंद बघ, आहेत. 2 पण जबरदस्त वाजवलेत. बाकी तुम्ही पुढचं बघून घ्या. मी अहो एक मिनिट. अहो हे काय करताय तुम्ही? टीव्ही घेऊ किलो ना, मग टीव्ही घेऊन झाल्यावर पूजा करू की नको. वा वा, म्हणजे एकदम तयारी निशी झालाय तुम्ही. होय तर. आज घेऊनच जायचं घेऊनच टीव्ही. जाणार. असे कस्टमर मला आवडतात. चला चला, तुम्ही इथे नका बसू, बसा ना इथे. हो, मी ब्रोशर्स घेऊन आणतो. हो, बसा. बसायला वेळ कोणच्याकडे आहे? तुम्ही ताबडतोब एक टीव्ही पॅक करून द्या. मला घरात जाऊन हास्य जत्रा बघायची. हास्य जत्रा. होय. ते तुम्हाला कोकणचा पारसमणी माहितीये काय? कोण हो? वसाडे कोण? हा. अरे कॉमेडी स्टार प्रभाकर मोरे. अच्छा अच्छा. अरे आजकाल ना त्याची स्किट जोरात वाचता येते माहितीये. एक पण मी मिस करीत नाही. अच्छा. त्यांच्या बरोबर ती रसिका वेंगुर्लेकर नावाची अभिनेत्री आहे ना, खरं तर तिच्यामुळे स्किट वाचतात. हा, आणि सोबत वन अँड ओनली दत्तू मोरे म्हणून सगळं चालू आहे. मग त्यांच्यासोबत जे पृथ्वी प्रताप, श्याम राजपूत, ओंकार राव ते असतात, एक काही नाही म्हणजे. नाही नाही, ते ऐकून घेतात ना आणि नंतर चिडचिड करतात. आणि कसा चिडचिडीचा ग्राफ वर गेला तर स्किट वाचतात, नाही गेला तर मग काय आपल्या हातात नाही. आमच्या हातात काय नाही. मुद्द्यावर या ना तुम्ही. मुद्द्यावर या. टीव्ही घ्यायचा की नाही होय आपल्याला? टीव्ही घेऊ का तिला? तुमच्या दुकानातलो ना एकदम असं सगळ्यात भारी टीव्ही आमका बघू. आमच्या दुकानात सगळे टीव्ही भारी आहेत. भारी आहेत? एक पण असा अनभारी टीव्ही आमच्याकडे नाही. हा? तुम्हाला सांगा फक्त कुठला हवाय. किती इंची टीव्ही हवाय तुम्हाला? इंची काय असता? इंची हो, इंच इंच. इंच हा. इंच म्हणजे अगं ते नाही काय, आपण नाही काय म्हणतो. काय तर? तू माझ्यापेक्षा कमी इंच आहेस. नाही नाही नाही, ते उंच. अच्छा, तू उंच. हा. हा हा, माका कळला. काय? ता नाही काय आपण आंबट चिंबट असता, मीठ मसाला लावून खातो असा होता ता. ते चिंच. अच्छा, चिंच. मग काय तर? इंच इंच. हा हा, मला माहिती काय रे? ते मॅच मध्ये आउट 6-4 बोलतात ते ना. अहो तो पंच. अच्छा, ते पंच काय? पंच. इंच इंच. एक मिनिट, मी काय म्हणतो ते असं नाही काय? अहो ती टंच. काय तर? काय बोललास? ते नाही, इंच म्हणजे आमच्या खानदानातच तो शब्द आलेला नाही, तर आम्हाला कसा माहिती पडणार ना? खानदानात इंच असा शब्द कधीच नाही. बरं, इंच फूट फूट. फूट माहिती आहे. हा. म्हणजे आपल्याला राग आला ना की आपण म्हणतो का नाही, हे दत्त्या वसाड्या फुटीत ना. अरे बापरे, ही कॉमेडी आहे काय आज? इंचाचं सोडा, तुम्हाला साईज कुठल्या साईजचा टीव्ही हवाय ते सांगा. साईज ते
वाट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओकत ना ते एवढे नाही एवढे दिसतीत ना असं टीव्ही द्या. ए नाही हा? तुम्ही मला टीव्हीवरती प्राजक्ता माळी दिसली पाहिजे. म्हणजे ती मागे वेब सिरीज मध्ये जशी दिसत होती ना हा. तशी दिसली पाहिजे. मोठी टीव्ही द्या. हा नाही त्या दोघांचं नाव द्या तसं नको. मी काय म्हणतो त्या सई तामणकर आहेत ना हा त्या सडपातल आणि चिकण्यात दिसतील ना एवढा मला मोठा टीव्ही द्या. मी त्यांचा लय मोठा फॅन आहे का नाही. अहो मोरे ऐका तुम्ही कुठलाही टीव्ही घ्या सई तामणकर सडपातळ आणि चिकण्यात दिसणार होय आहेत. का? प्राजक्ता माळी पण सुंदरच दिसणार आहे आणि एवढूसा टीव्ही घेतला तरी प्रसादोग एवढे मिस्किल दिसणार आहेत. काही काळजी नाहीये. दिसणार मला ते राहू द्या तुम्हाला नाही कळणार आहे. तुमचं घर केवढं आहे सांगा. म्हणजे केवढं मोठं घर आहे मी सजेस्ट करतो. मोठा कसला हो? हात लांब केलो का समता घर. क्षमता छोटा असताना तरी स्वतःचा घर आहे, हक्काचा. ते केवढं- तुझ्या बापासारखा चोरून राहत नाही मी. माझ्या बाबांनी चोरून रावले माझ्या बाबांचं घर चोरून उगाच माझ्या घरच्यांबद्दल काय बोलूचा नाही काय सांगतो. बोलू नको लाज आहे तुझ्या बापाला. घर केवढं अहो, आहे? अहो, घर कसला यांचा बाप आहे ना हिचा बाप ह्या वसाडीचा बाप आहे ना. घर मालक ना भाडं मागायला येतो ना म्हणून बाहेर कुलूप लावतो आणि खिडकीत ना ये जा करतो माहितीये. तुमचं काय हा पुरा घर वाहून गेला म्हणून सरकारने एवढूसा काय का घर दिला त्याच्यात ठेवतास तुम्ही हो, आमका? पण TV चोरून राहत ना. TV चोरून राहत अरे ना, थांबा चोरून रे, अरे, राहत. सांगा तिला भाडं सांगून डोक्यात जाऊ नको. नका ना भांडू यार. एक तर 3.5 रिॲक्शन वर मी ते अभिनय करतो यार. पुन्हा वेगवेगळ्या रिॲक्शन. नका ना यार भांडू. या माणसा कळणार स्किट कुठला आहे तुम्ही का भांडता. तुम्ही पर्सनल नका काढू इथे. टीव्हीच घ्यायला आलात ना हो तुम्ही. टीव्ही मग त्या टीव्ही बद्दल बोलूया आपण. हो, प्लीज टीव्ही बद्दल बोलूया. चालेल. तुमच्याकडे सगळं असं चपटेच टीव्ही आहेत काय. हा, तीच फॅशन आहे हल्ली. आता ते टीव्ही गेले आता सगळे फिट टीव्ही स्लिम ड्रीम. चला चपते तर चपते भरा बघा. ना तुमचे टॉवेल वाळत घालूक मिळतले. हो? तुमका सांगता तो माणूस अंघोळ करून येतो टॉवेल खडे पण टाकतं. आता कसं भिंतीवर टीव्ही असला असं टॉवेल टाकायचा. नाही नाही खबर जरा टावेल टाकतील तर टीव्हीवर. हा, हा. हो टीव्हीवर सई तामणकर आली त्याच्या तोंडावर टावेल नाही येईल केवढ्यावर पडेल तर. टॉवेलच्या वासन गुदमरून पळून जाईल. तर नाही नाही त्या नको. कारणासाठी टॉवेल नका टाकू. नाही नाही चपट टीव्ही नको नको टॉवेल नको काय? नको ऐक माझं अहो. तू ऐक माझं ऐकून घे. आम्हाला ना तो असा बॉक्स असतो नाही का असा मांगा असा लांबूड का तो टीव्ही द्या. त्या जगातला पहिला टीव्ही होता तुमच्याकडे एवढा. अहो ते नाही टीव्ही बनत आता मोरे. आता असेच टीव्ही बनतात. तो घ्या ना तुम्ही. अहो कित्येक वर्षापासून आमच्याकडे तसलाच होता टीव्ही. अहो काय झालंय मागच्या आठवड्यात आहेत ना आमच्याकडे 4 पाहुणे आले आणि खुर्च्या 3. चौथ्या पाहुण्याला हिनं त्या टीव्हीवर बसवला नाही का नाही माहिती आहे. तुमचा हा स्लिम टीव्ही आहे ना त्याच्यावर जर पाहुण्याला बसवला ना तो मधल्या मध्ये चिरला नाही जाईल. तुम्ही टीव्हीचा वापर बसण्यासाठी करता. फक्त बसण्यासाठी नाही हे तेलाची बाटली पावडरचं डोबो कंगवो हे कानातले पिना बिना सगळ्या टीव्हीवर ठेवतो. हो आणि माझी चपटी पण मी मागे लपवतो का नाही. तुम्हाला सोडा तुम्हाला टीव्हीची नाही कपाटाची गरज आहे. कपाट घ्या तुम्ही. हा कपाटाची गरज आहे. आता संध्याकाळी 7 नंतर आम्ही कपाटासमोर बसणार काय दिसणार. नाही तर काय. कपाट काय दाखवणार मला सांगा. आणि रिमोट काय कपाटाची चॅनल बदलतलो लोक येड्यात नाही काढतली आमका काय बोलताय. आताही तुम्हाला लोक येण्यातच काढतायत. आम्हाला येड्यात नाही काढतात हो, नाही काय हं? बोलताय. आम्हाला येड्यात कोण नाही काढायचे. बरं टीव्हीचा आवाज बिवाज बारा तरी आहे काय. आवाज बरा आहे म्हणजे एकदम खतरनाक आवाज. हं? अरे इन बिल्ड साऊंड बार आहे. सिंपल की लेडीज काय बार बार. हे मारायच्याच लायकीचे आहे. मारा मारा याला मारून टाका रे कोणीतरी. आता बार म्हटलं तर अहो, बार म्हणजे काय प्यायचे बार नाही. मग? साऊंड बार 5.1 सराउंड साऊंड. काय असतं आणि नाही मग आम्ही कधी ऐकलं हा. अरे ता म्हणजे असे 5 स्पीकर असणार. तुम्हाला असा टीव्ही मधनं असा वाघ असा लेफ्ट टू राईट जाताना दिसत असेल आणि तो असा डरकाळी फोडत असेल. बाई. तुम्हाला असं वाटणार घरात तो लेफ्ट टू राईट असा डरकाळी फोडत जातोय. चांगलं आहे. थिएटर एक्सपिरियन्स. होय तर का? म्हणजे काय म्हणजे असा आवाज आहे. असा आवाज येईल. मी काय म्हणतो हं. सई तामणकर टीव्हीवर जेव्हा बोलेल ना तर ती माझ्या कानात बोलेल असं मला वाटेल काय. ह्यांचं काय आहे? सई तामणकर ह्यांचं काय आहे? मी सांगते कुठलाही विषय सई तामणकर वर कसं काय आणतात ते मला काही कळत नाही. त्यांचा नेहमीचा दिवस रात्र त्यांका नाही मोबाईलवर नाही तर टीव्हीवर सई तामणकरला बघूचा हा? इतकाच नाही जेवताना पण समोर असं मोबाईल ठेवीत त्याच्यावर सई तामणकरचा फोटो आणि जेवूक बसतं. ती काय विचारतात पहिलो घास जेवतच गो माशाचं कालवण 2 घास खाऊन तरी घे असले हे. तुमका माहिती आमच्या घरात सई तामणकरला डाळीचे आणि भाजीचे डाग पडले होते. टाक पडले. हई तो माणूस उष्ट्या हाताने ती का हात लावता ना थोर आहात तुम्ही. थोर तर लय थोर थोर. म्हणजे. थोर
चोर. वा, असं कसं? मी मोठा फॅन आहे का नाही त्यांचा? अरे फॅन आहे म्हणून सई तामणकरशी तुम्ही जेवलीच का असं फ्लर्ट कराल? अरे यार आम्ही इथे विचार करतोय काय मेसेज करायचा, काय मेसेज करायचा. जेवलीस का? जेवलीस का? काहीतरी वाटेल ते बोल, नाही काय वाटेल ते टीव्ही घ्यावं तुम्ही. कुठलाही विषय आपला कसाही वळवताय. हाय तो माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका. त्यांचा विषय तिथंच संपतो. माका सांगा तुम्ही टीव्हीची किंमत काय आहे? किती आहे? ही बाई खूप हुशार आहे. टीव्हीची मी किंमत आज- 90,000 रुपये आहे. 90,000 लवकर या. मग काय किती बोललास तुम्ही? हाय नऊ- ते चपट्या टीव्हीची किंमत 90,000. हा, 90,000. काय बोलता? 90,000 म्हणजे जास्तीच नाही होतात. मग आमचा टीव्ही काय वाईट होता नाही तर पाहिला? काय? एक काम करा, 2-3 हजार टीव्ही देऊन टाका आमका. हो, हप्त्यावर घेतो आम्ही. दर महिन्याला तुम्हाला हप्ता आणून देतो. आता 200 रुपये टोकन देतो 200 पाहिजे तर. रुपयाला चला, पटकन टीव्ही देऊन घेऊन टाका. जातो. 90,000चा टीव्ही तुम्ही 2,000ला घेणार हो. हप्त्यावर. हप्त्यावर निघा चला. काय निघा 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 तुम्ही. चीट. आता धंदा करायला बसलो तर तुम्हाला बार्गेनिंग करायला नको. बार्गेनिंग हे 90,000 2,000 हे बार्गेनिंग आहे तुमचा. हे चिडू नका. 4,000 देऊन टाका. निघा. निघा. पण हा बघा, टीव्ही चांगला पाहिजे, रिझल्ट चांगला पाहिजे. हा. त्याच्यावर जर शिवले लागला नाही ना तर दुकानात येऊन लय राडागरे ना सांगून ठेवतो या. कॉम्प्रोमाइज नाही. हा. टीव्ही अख्खा डोक्यात घालीन तुमच्या. तुम्ही निघा आत्ताच्या आता. माणूस आहे तुम्ही तो. चिडतास म्हणून मी 200 रुपये वाढवते. 4,200 200. टीव्ही फायनल. अरे अरे तुम्ही ना हा नारळ आणि हे तुम्ही हा. घेऊन जा. हा. निघा. ए, चाल चाल ऐका ना मी काय म्हणतो काय? फायनल फायनल हा. 4,500 डन करता बाय. अरे निघ रे. निघतो. काय माणूस आहे, धंदाच करता येत नाही ह्या माणसाला. सारखं धंदा काय वाईट ए, होतो निघ चल. आपण. TV विकताय ना, काय त्याच्यात वाटतं ना, काय आपण फायदा ना मोबाईलवरच टीव्ही बघूया. सगळं दिसतं नाही का हो, mobile आणि वर. कलाकार कसे आपल्या जवळ दिसतील ना. जवळ म्हणजे त्यामुळे मला हे माहिती आहे कसं नाही ना. काय टीव्ही काय ए, म्हणजे. अरे. वा वा, एकदम स्मार्ट वाला परफॉर्मन्स. सही. धमाल परफॉर्मन्स होता. माझ्यावर पंचेस होते, मला खूप आवडलं. थँक्यू. मोरे फॅमिलीचा स्वॅग जगावेगळा आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्वॅग ह्या बाबतीत तुमच्या फॅमिलीचा कोणीच कधीच हात धरू शकत नाही. राऊत मस्त मस्त झाला परफॉर्मन्स, नेहमीप्रमाणे मजा आली. वा वा वा. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज एका शाळेत गेलेत समूहगीत शिकवायला. बघूया तिथे हास्याचे काय सुरू म्हणतायत ते. या, या, सर, या. या, सर, या. या, सर. सर नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे तुमचं आमच्या या विलासराव मुस्कुटे विद्यालयात मिळणाऱ्या सर तुमचं महत्वाचं मनपूर्वक स्वागत करते सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. गान पोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया आज तुमच्या शाळेत आलेले आहेत. मला फार आनंद झालाय. काय हो, तुमची बाय एनी चान्स एखादी लांबची बहीण मोलकरीण वगैरे नाहीये ना? नाही हो. हा, नाही, जस्ट मला एक वाटलं. आमची एक खडूस मोलकरीण आहे. अच्छा. तिची चेहरेपट्टी सेम तुमच्यासारखी आहे. असेल असेल, मला काय नाही. मला एक आई आणि एक बाबा आहे. ओ हो, एक आई एक बाबा. वा 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 वा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मर तुकडे. कोणी काय बोलायचं नाही, कोणी काय बोलायचं नाही. मध्ये इकडे ये, मैदानात ये, इकडे ये. हा, काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? पाहुण्याला काय करायचं? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? गप्प बसायचं, कोणी बोलायचं नाही. काय सांगितलं होतं? काय बोलायचं नाही, कोणी काय सांगितलं होतं? ऐका ना सांगा त्याला. तुम्ही सांगत नाही, त्यालाही आठवत नाही, त्यांनाही सांगू देत नाही. स्किट रस्त्याच्या मधोमध उभं आहे असं आहे ना. पुढे जाऊ दे. मी तेच म्हणते. असं पाहुणे आल्यावर मी त्याला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं मी? का बुवा नाशिक ढोलची रेकॉर्डिंग वाजवायची. तो बाप लावणार आहे का नाशिक ढोल? ऐका काही गरज नाहीये. या मुलांनो इकडे या. या जवळ या. हा या जवळ. एवढं नाही रे. हे बघा, लहान मुलं असतात ती देवाघरची फुलं असतात. या मुलांनो, हात एवढं अंतरावर या. या 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 या. मुलं हुशार आहेत तशी. हा, किती गोड मुलं आहेत. गोड आहेत, हा गोड आहेत. बोला. या. अगं किती गोड मुलगी आहे. काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव शिवाली आहे. मी तिसरीत असते. वा वा, उत्तम बेरिंग. शिवाली वा. खूप छान. वा 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 वा. आणि तू कोण आहेस बाळा?
मी बने. ओहो केवढं मोठं नाव वाह वाह बने किती गोड. आणि तू कोण आहेस बाळा? मी दत्तू. दत्तू हा. किती छान नाव आहे तुझं. मी तर त्या छान लहान पकडेन आणि तोडून फोडून फोडून टाकेन फेकून देणे एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. असं नाही कळायचं बाळा. गांभीर्य कळतंय माझ्या वाक्यातलं. गुड गुड किती छान मुलं आहे. अहो अहो लागेल त्याला. तसाच आहे तो थोडासा बर जरा बर बर कळत नाही. पण हा, किती गवळी छान जरा. मुलं आहेत ही. हा, छान आहे. बरं सॉरी एक मिनिट. हा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? यांचं नाव घ्यायचं आता आपल्याला. पाहुण्यांचं नाव काय कोण सांगेल मला? बापरे बापरे वा 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 वा. गाणं करू नका. मी एकाने सांगायचे दत्तू मग हा तू सांग. या मी पुढे येतो. हा, या, पाहुण्यांचं या. नाव घाबरू सांग. नको घाबरू नको बाळा. कोण आहे मी? बाई आपल्या शाळेत हे जे आलेत ना यांचं नाव आहे हा गानापट. बाळा नाही बाळा. गाणं पोपट. नाही बाळा. तेच तू बाळा. गाणं पोपट नाव आहे बाळा माझं. हा असे ही चूक कधीच करायची नाही बाळा. लहान आहे जरा. पंडितजी हा हा काय पुढे पुढे काय? गान पोपट हा हा पुढे पुढे पराधी सुमारिया चौगुले. शाबास. किती गोड मुलगी आहे ही. हुशार आहे हुशार आहे. हुशार आहे. नाही अत्यंत हुशार पोरगी आहे ही माझ्या हा. वर्गातली. अजिबात चुकत नाही. फक्त तिच्या थोबडावर जाऊ नका. हो, हो. जरा हा बाकी नाही. बरी येते. अगदीच, अगदीच. पहिल्यांदाच आमची शाळा बुवा नाही का समूह गायन स्पर्धेत तिथं भाग घेतलाय आणि ते शिकवायला तुम्ही पंडितजी इथं आलेले आहेत इथे उभारलेत म्हणजे माझा पण आनंद गगनात मावत नाहीये. तुम्हाला मी काय अगदीच, सांगू. अगदीच, खरंच अगदीच. खूप मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. नाही, नाही, पुराण हो. तुम्हाला सांगते सरांनी 20,000 रुपये सांगितले होते पण ऐन 200 रुपयात रेडी झालेत यायला. तुम्हाला कुठे ठेवून कुठे नको असं झालंय सर मला म्हणजे हे बघा मुळात आधी एवढं तुम्ही कोणी करत नाही सर ऐका ऐका मुळात हे मी 200 रुपयात आलो हे बाहेर कुठेही सांगायचं नाही. नाही पण कसं आहे संगीताची कला आहे तिची सेवा आहे म्हटलं मी 200 रुपयात हो म्हटलंय. नाही. आता समजा उद्या यांच्यापैकी एखादा मुलगा गायक झाला माझं जीवन सार्थक झाल्यासारखंच आहे. होईल ना सर. बघा पोरानो सरांचे विचार किती थोर आहेत. मी तर त्या थोर विचारांना असं पायाखाली टाकून आणि तोडून तोडून मोडून त्याला गर 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 फिरून असं आकाशात बुम पण लांब टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. लहान आहे तो थोडासा लहान आहे त्यांच्या कलाने घ्यायला लागेल. लहान मुलांचा पुष्पा. असं नाही करायचं बाळा. हा शहाणा आहेस ना तू. हुशार आहेस की नाही. मी तर त्या हुशारला पण पकडून असं फेकून देईन एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा बाळा तुला मसाला पापड माहितीये? तो कसा करकन मोडतात तसा मोडेन रे तुला. हा नाही करायचं बाळा असं. हा मला आवडलेला नाहीये. दत्तू बेटा इथं ये इथं बस. ते पोरं जरा घाबरून नाही गेले. बरोबर मला कधी लहान मुलांवर कधी राग नसतो पण हा नाही आवडलाय मला एवढं सांगायचं आहे. लहान आहेत थोडी आगाऊ असली तरी लहान आहेत आणि लहान मुलं देवाघरची. हो हरकत नाही. आता आपण आपल्या मी तालीम करून घेतली होती पण भांबावून गेली. कळलंय मला ते. आता आपण आपल्या मुख्य कामाकडे वळणार आहोत. हा मुलांना तुम्हाला मी गाणं जे सांगितलेलं होतं ते शिक्षिका बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच. ते गाणं तुम्हाला आवडलेलं आहे का? क्या बात. हो. आता मला सांगेल का ते गाणं कुठलं होतं? तू सांग. हा तू सांग. हा आपलं गाणं आहे मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी प्रतापची. थांब. प्रभातनी कुंकू चित्रपट काढला तो पृथ्वी प्रतापवर काढला होता. हा पृथ्वी प्रताप तेव्हा होता. हे गाणं यांना पाठ नाहीये. पाठ केलंय सर. वेगळंच गाणं म्हणलं मी. आज काय नेमकं झालंय पोरांना ना सर पोरं भांबावून गेले जरा ठीक आहे, समजून हरकत नाही. आता मी आलोय ना बांबावून जायचं नाही. हा जरा, या हा. जवळ या. या. हा नाही रे एवढं. जरा छोटी आहेत पोरं सांभाळून घ्या. त्यांच्या कलाने घ्या एवढं जवळ नाही यायचं बाळांनो. सर त्यांच्या कलाने घ्या.
तर मी तुम्हाला आता गाणं समजवणार आहे. तुम्ही माझ्या मागे गाणं गायचं आहे. लक्षात आलं? चला 1 2 3 दिग्तांग 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 कबास. गरबा खेळायला आला तिकडे तुम्ही? ही कुठली स्टाईल आहे? या गाण्यावर हा डान्स जातो? अरे म्हणा शुद्ध तुझं असं गाणं आहे ना ते. हे काय गाणं आहे? तुम्ही डान्स करायचं नाहीये, तुम्ही गाणं म्हणायचंय. समूह गीत आहे की नाही, मग त्यात नृत्य येत नाही. ते लक्षात आलं? चला हा एकेकानी म्हणा. लक्षात आलं? एकेकानी म्हणायचं. ये बाळा ये पुढे ये. हा तुला मी आता गाणं विचारणार आहे. हा हा आता पहिली ओळ काय? मागे हो. तू ये बाळा ये ये ये. तू पहिली ओळ म्हण. गाणं म्हण. मी तर त्या पृथ्वीला पकडून असं तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं पायाने किक देऊन पृथ्वीला ते भारताच्या बाहेर टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. पृथ्वीला भारताच्या बाहेर. तुला काय रुमाल म्हणून घेऊ ठेव रे खिशात मध्ये? तू पृथ्वीला फुटबॉल सारखा उडवणार, भारताच्या बाहेर पृथ्वीला उडवणार. सुपर पॉवर आहे माझ्याकडे. फुटबॉल घेतला आणि त्याला ब्लेडनी 2 छोट्या खिडक्या एक दार काढलं ना, ते घर होईल तुझं. एवढा काय? कळलं तुला? वा 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 वा. फुटबॉल मध्ये पाठवलं तर नवीन घरात गेलो, नवीन घरात गेलो सांगशील दुनियेला तू पृथ्वीला उडवणार आहेस? मला नाही आवडलायस, मला नाही आवडलायस. कळलं का तुला? रागवू नका सर, त्यांच्या कलाने घ्या. केसाळ आमसूल आहेस तू. सर त्यांच्या कलाने घ्या. मी घेतो मी काही बोलत नाही. रागवू नका सर, लहान आहेत मला कधी लहान मुलांबद्दल माझं प्रेमच आहे. हा नाही आवडलाय मला. पण ठीक आहे सर. पहिलं इम्प्रेशन आहे तुडवावं असं वाटतंय मला, बाकी काय नाही. मी घेतो काळजी घेतो. मी काळजी घेतो. नाही मला कळतंय. आपण आता गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. काय बाळा पहिली ओळ काय? मन तुझ जा तिकडे, जा. ही गाणी म्हणतात तुमची मुलं? नाही सर, मी ही गाणी आहेत त्यांची? हे पाठ करून घेतलं तुम्ही? शिकवलं होतं सर. मी काय शिकवलं होतं सर, तुम्ही? मी ते सगळं पाठ करून घेतलं. मी दिलेलं नव्हतं लिहून तुम्हाला? घेतली होती मी. सर मला 2 मिनिटं द्या. काय शिकवलंय मी तुला? काय तालीम करून घेतली मी तुझी? किती सोपं गाणं आहे ते. काय? काय म्हटलं गाणं? गाणं गाऊन दाखवा परत एकदा. हे जे गाणं पाठ पाहिजे ते दुसऱ्यांदाही म्हणता येत नाहीये बाईला. अरे जे टाकीत नाही ते नळातून येणार कुठून? तसं नाही सर, पोरं लहान आहे तो. तुम्ही त्यांना समजून घ्या ना प्लीज सर. मला नाही तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला गाण्यातलं काहीही येत नाही. मला प्रिन्सिपल साहेबांशी बोलायचंय. प्रिन्सिपल साहेबांना इथे बोलवा. नाही भावे सर, जे काय असतील ते 200 रुपयात मला एवढं परवडणार नाही. एवढी तालीम मी घेणार नाही. 3 दिवस दिले होते तुम्हाला. इथल्या इथे भावे सरांना बोलवा. मी ऐकणार नाही. ते तू प्रिन्सिपल बोलवा. बोलवा प्रिन्सिपल साहेबांना इकडे. बोलवते. म्हटलं ना तुमच्या भावे सर, येता का जरा? या ठीक आहे. भावे सर नमस्कार. नमस्कार. गांडेकुंड. गाणं पोपट. कान पोपट आहे ना. कान पोपट. मी ओळखलं. काय फार कठीण नाही हो ना. पोपट इतकं सोपं आहे होते. हे काय चुकतात सगळे, मला तेच करत नाहीये. हे काय चाललंय? तुम्ही मला काय इथे आमंत्रण दिलं बघा. 200 रुपये याला तयार झालो. 200 रुपयात या मुलांना साधी गाणी पाठ नाही. संगीताचा ओ का ठो त्यांना कळत नाही. अहो काय बोलताय? संगीतात कुठे असतो आणि ठो? संगीतात असतो सारे गम पद निसा. तुम्हाला एवढं माहित नाही? मला माहितीये ते. त्यांना माहित नाहीये. यांना माहित नाही संगीताबद्दल तुमच्या या शिक्षिकाबाईंना काहीच माहित काय नाहीये. कसं बोलताय तुम्ही? आमच्या शिक्षिकाबाईंना जेवढं संगीताबद्दल कळतं तेवढं दुसऱ्या कोणालाच कळत नाही. बाई इथं दाखवा चमत्कार.
म्हणजे सरांचंच प्रोत्साहन घेऊन अरे, नाही, 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 ठीक आहे. पाठिंब्यानेच मी हे सगळं पोरांकडनं हो. करून घेतलंय त्यांची शिकवणी आम्हाला म्हणजे कसं आहे का बा पूर्वीच्या काळी पण जेव्हा मास्तर असे वर्गात यायचं ना तर कसं असं लई बोर वाटायचं म्हणजे का नाही का 1-7 नमस्ते म्हणजे पार गुरुजींना पर वर्गात पण यावं 1-7 नमस्ते गुरुजी असं म्हटल्यावर कुठला गुरुजी वर्गात येईल? मग? पण आमच्या बाईंनी मी वेगळ्या चालीत शिकवलं चाल- एक साथ नमस्तेला चालला चाललं. अहो, काय बोलताय अरे तुम्ही हे काय करताय तुम्ही हे अहो आलेल्या पाहुण्यांना पटकन वर्गात नाही का यावं असं वाटणार ही चाल ऐकल्यावर कोणाला यावंसं वाटेल मला यावंसं वाटेल परत जावंसं वाटणार नाही हा प्रॉब्लेम आहे त्याचा बघा पाहुणा शाळेचा होऊन जाईल अहो नाही हो ही गाणी अपेक्षितच नाहीत त्यांच्याकडून मग काय? त्यांच्याकडून मी आज जे शिकवलं ते गाणं अपेक्षित आहे ए आमसू इकडे आमसूला इकडे, नाही, हे असं नाही, हा, हा आहे ना? नीट, ये. नीट, नीट. जे दुसरं जे वाक्य आहे गाण्यातलं दुसरी ओळ आहे हा काय म्हणलात? गेंडा गेंडा हा. सांग कुठला गेंडा 1 शिंगी गेंडा का 2 शिंगी गेंडा आफ्रिकेतला का भारतातला नुसता गेंडा का सोंडवाला गेंडा त्याला हत्ती म्हणतात सोंडवाला गेंडा कुठून आणला सोंडवाला गेंडा कुठून आणला हत्ती असतो ना तो असा हे मला माहिती नाही मी प्रिन्सिपल आहे की नाही शाळेचा मग हत्ती म्हणून अहो, पण काय ह्या शिकवू? मुलांकडे बघा किती निरागस मुलं आहेत ही आयुष्यात किती गोष्टी लक्षात ठेवायचं प्रेशर घ्यायचं त्यांनी म्हणजे? त्यांनी वेगळ्या प्राण्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं अहो किती प्राणी आहेत या जगामध्ये म्हणजे? म्हणून त्यांनी आम्ही पटकन लक्षात राहील असा एक गेंडा नावाचा प्राणी निवडला मग? त्याला सोंड लावली की हत्ती झाला हा. त्याची सोंड कापली त्याला छोटा केला की डुक्कर झाला अरे? उद्या तुमच्यासारखा एखादा शाळेत आला की गाढव झाला एक मिनिट हे बोलायचं नाही गाढवाबद्दल बोलायचं नाही लक्षात आलं यांना गाणं गाता येत नाही हो अहो, सांगा ना जरा किमान गाणं पाठ तर पाठ पाहिजे गाणं पाठ हा. नाही झालं केलं पाहिजे मी सर सगळी गाणं नाही यांचं पाठ का नाही झालं विचारा हे बघ ह्याला पण पाठ नाही विचारा तुम्ही किती दिवस यांनी सांगितलं किमान आठवड्यावर सांगितलं 3-4 दिवस 3-4 दिवस सांगितलंय अरे 200 रुपयात हा इथे यायला तयार झाला आणि तुमचं गाणं पाठ नाही झालं सॉरी तर अरे तुरेवर लाच काढताय तुम्ही आमच्या शाळेची सॉरी का नाही झालं गाणं पाठ मग काय आहे त्या गाण्यामध्ये सांगा मला मग काय असं अवघड आहे त्या गाण्यात इतकं साधं सोपं सरळ गाणं आहे ते मनशुद्ध तुझं पुष्कळ श्रोत्री प्रसाद ओकाची तू चाल पुढं बरोबर आहे सई तामणकरांची काय अवघड आहे त्यात? जोरदार टाळ्या कहर केला यार तुम्ही क्या बात है प्रसादा काय म्हणाल वा 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 बहारदार क्या बात है तुम्ही चौघांनी कहर केलायत आज कहर डार्लिंग क्या बात है वा 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 मस्त वाटलं तुला बघून आणि आज तू तुझ्या टीम सोबत इकडे आलायस या निमित्ताने पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा हर हर महादेवसाठी Thank जय भवानी जय शिवाजी शिवाजी सई ये बात हॅवॉक परफॉर्मन्स होता दाद्या येऊन तू स्टेज आमचं दुमदुमून टाकलंस फार मजा आली तुझ्या प्रेझेन्सनी आणि प्लीज पुन्हा पुन्हा येत राहा येस येस ऍब्सोल्युटली पुन्हा पुन्हा येत राहा दादा तुला परफॉर्म करून मात्र कसं वाटलं इथे तुमची एनर्जी तू ज्या पद्धतीने लिहिलं होतंस नमा तू आणि तुम्ही तिघं मला तू खूप आवडलास याला जरी आवडला नाहीस तरी मला खूप मला ती जी पॉवर आहे ना तुझ्यात ती मला ती आपल्या सगळ्यांमध्ये पॉवर येऊ दे त्या पृथ्वीला असं घालून मला खूप आवडलं ते सगळं मला भयंकर आवडतात अशी व्रात्य मुलं आणि मला तू खूप आवडला हा तुला रुमालासारखा घेऊन गेला तरी मी तुला खांद्यावर बसून घेऊन जाईल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी धमाल केलीत आणि फार दर्जेदार कलावंतांबरोबर मला इथे थोडंसं काम करतात मला खूप आनंद वाटला आणि अभिजित आहे आजपर्यंत तुम्हाला बायोपिक देत आलाय कदाचित हे बघून काहीतरी वेगळं माझ्यासाठी घेऊन येईल त्यामुळे काहीतरी वेगळं घेऊन येईल किती गोड बोलत दादा थँक्यू सो मच